तुमचं नाव सांगा जरा मोठ्या आवाजात. वसंत प्रल्हाद लांबे, आणि कुठे आहेत आपण? पिंपरी अवघड, तालुका राहुरी. पिंपरी अवघडला. बरं, आता ही जी मल्टीप्लायरचा जो प्लॉट दिसतोय आपला कपाशीचा, आणि या कपाशीच्या प्लॉटमध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञान तुम्ही वापरलं. मी 22/6ला सुरुवातीला जमिनीतून मटेरियलमधून डोस दिला. मटेरियलमधून दिला. त्याच्यानंतर 28 तारखेला स्प्रेमधून दिला परत. बरं, ते त्याच्यानंतर प्रमाण कसं दिलं? एकरी 1 किलो. एकरी 1 किलो. 1 किलो प्रमाण. आणि स्प्रेला स्प्रेला अर्धा किलो बसलं साधारण. सगळं. सुरुवातीला 5 पंप आहे ना एकरी, हां, त्याच्यामुळं 5 पंप दिले. 5 पंप दिले. बरं, आता हे देऊन किती दिवस झाले? स्प्रेमध्ये देऊन 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. आणि आणि कपाशी जी आहे त्याच्यात तुम्हाला काय काय बदल वाटतोय आता? कपाशीचं पानं रुंद झाली आणि कपाशीने पिकअप घेतला ज्यादा. वाढ फास्ट झाली, वाढ फास्ट झाली आणि पहिल- काळी जाड झाली. काडी जाड झाली. बर, आणखी बाकीच्या कपाशींमध्ये आणि आपल्या कपाशीमध्ये काही नाही, बदल दिसतो का? 4 इंच 5 ते 6 इंचाचा फरक पडला दोन्ही कपाशी. 6 इंचाचा म्हणजे जवळजवळ एक ईदभर. हा, इथं बरं फरक पडला. पण तुम्ही बघितलं का दुसऱ्यांची कपाशी जाऊन? नाही नाही, आपल्या प्लॉट मध्ये ठुलतं ना आपण. बरं, इथं आहे का ते बघायला? नाही इथं नाही, दुसरीकडे ना, दुसरीकडे दुसऱ्या- मारली ना. दुसऱ्या प्लॉटमध्ये आपणच काय केलं, एका क्षेत्राला दिलं, एका क्षेत्राला एकाच प्लॉट मध्ये काही सारे सोडले त्याच्यात. दिलं नाही. दिलं. तिथं 6 इंचाचा फरक आहे. पडला. बरं बरं, तुम्ही वापरून समाधानी आहात? नक्कीच. ओके. दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण काय मार्गदर्शन करणार, हे वापरावं का नाही? नाही नाही, जे अत्यावश्यक गरज आहे सध्या काळाची, हां, आणि रासायनिक खताची भाव जादा वाढली आणि जमीन नापीक होण्यापेक्षा गांडूळ खताचं प्रमाण वाढतं या खतामुळे. बरोबर. आणि जमीन भुसभुशीत होऊन पिकअप घेत म्हणजे असं ठीक आहे, म्हणजे सेंद्रिय खताकडे जायला पाहिजे जायला शेतकरी. पाहिजे. ओके, धन्यवाद.